हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझ्या आजूबाजूला बघत असाल जंगल आहे. तर खूप दिवसानंतर आले. तर चला आता आपल्या काजूचं सीझन 1-2 महिन्यानंतर स्टार्ट होईल. तर चला बघून येऊया कशा काय झाल्यात, काजू पालवी वगैरे फुटले की नाही. तर म्हणून म्हटलं चला आज आहे भाऊबीज. तर भाऊबीजेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर आता आम्ही जातो आहे. तर म्हटलं चला आणि आता ना 2-3 दिवस झाले पाऊस आहे, त्याच्यामुळे वातावरण तुम्ही बघू शकता एकदम वेगळंच वातावरण आहे, मळबट आल्यासारखं आहे पावसाचं. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया, ऊन नाही आहे कारण की भयानक ऊन पडतं, नंतर मग संध्याकाळचं असं पावसासारखं होतं. तर म्हटलं चला जाऊया, बघून येऊया आपल्या बागेमध्ये कसं काय, झाडं वगैरे कशी आहेत. खूप दिवसानंतर गेली नाही. आता फवारण्या स्टार्ट होतील, वेंगुर्ला काजूंच्या ज्या काही फवारण्या असतात त्या आता स्टार्ट होतात. तर चला जाऊया बघायला. सो व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून तर अजिबात विसरू नका. तर चला. आणि हे बघा, आता हे जे तुम्हाला जे पाणी बघायला मिळतं आहे ना, हे आता हळूहळू कमी होत निघालं आहे, कारण की ऊन वाढले. त्याच्यामुळे पाण्याची जी काही क्षमता आहे ते सगळं पाणी आता जिरून जातं. त्याच्यामुळे बघू शकता कसं तिकडून वरून पाणी येतं आहे, हे सगळं खाली जातं. तर बऱ्याचं पाणी आहे हे सगळं. तर चला आपण आता डायरेक्ट आपल्या जमिनीत जाऊया. तर फायनली बघा गेट उघडते आपला आणि चला जाऊया आतमध्ये. हे बघा एवढी माणसं करून पण किती बघा सारं गवत आलेलं आहे. सो आंब्याची बाग म्हटली, काजूची बाग म्हटली ना की हे गवत आहे ना येतच जातं. पण आता बघा त्यातलं तर तुम्हाला सुटसुटीत जरा दिसत असेल, कारण की आपण माणसं केलेली होती, गवत काढलेलं होतं. आणि जर आपण ते गवत काढलेलं वगैरे नसतं ना तर मग अजून इथे एवढी हे स्वच्छता तुम्हाला बघायला मिळाली नसती. गवत पूर्ण वाढलेलं असतं त्याच्यामुळे. तर बघू शकता छानपैकी ना काजू अशा खाऱ्या झालेल्या आहेत. ह्याची पानं आहेत ना, ही बघा, ही जी पानं तुम्ही बघू शकता एकदम हिरवी हिरवी दिसतात ना, ती पूर्ण खारटल्यासारखी झाली ती पानं. तर ही जर झाली ना की चांगला आपल्याला फवारणी केल्यानंतर छान मोहर येतो काजूना. तर थोड्या काजू कटसुद्धा केलेल्या दाखवते मी तुम्हाला. थोडी कटिंग केलेली आहे, कारण की ना जेव्हा ह्या बोंड वगैरे तयार होतात ना तेव्हा खाली जायला पण जागा होत नाही अजिबात, बोंड वगैरे खाली पडलेली असतात. तर हे बघा कटिंग केलेली आहे. आणि ही कटिंग आहे ना अशी आपण ह्याच्याने नाही करू शकत, कुऱ्हाड किंवा कोयत्नीने नाही कापू शकत. पूर्ण हलतं, म्हणजे जर तुम्ही ह्याच्यावर घाव घातला ना तर पूर्ण जी काही बॉडी असते आपल्या झाडाची ती पूर्ण हलते. मुलं वगैरे असतात ना खालची, ती सगळी हलली जातात. तर त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल ज्यांच्या बागे आंब्याच्या काजूच्या बागा असतात ना ते मोस्टली काय वापरतात तर मशीन वापरतात. तर ही मशीननेच तोडलेले आहे, तुम्ही बघू शकता एकदम सगळे शेप बघू शकता. तर काय काय काजूंचे ना थोडे तोडलेले आहेत फांद्या. तर फवारणी बघूया आता. आता ऑक्टोबर आहे, नोव्हेंबरच्या एंडिंगला डिसेंबरच्या एंडिंगला बघूया काय होतं ते. सो मी खूप दिवसानंतर आले काजूमध्ये आणि बघा थोडं ऊन पण आलेलं आहे. तर चला पुढे जाऊया. तर बघा आता जात होती तरी बघा पालवी पण छान फुटले बघा. आणि जिथे तोडलेलं आहे, जिथे कट केलेली फांदी आहे तिला पण साईडने छान पालवी आलेली आहे. आणि बघा इथे पण पालवी आली आहे. तर इथे बघू शकते बघा मस्तपैकी हे ते कट केलेलं आहे. आणि ह्यालाच बघा छान धुमारे फुटले आहेत, म्हणजेच पालवी फुटलेली आहे. त्याला थोडी कीड लागली आहे, कारण की आता हा सीझन आहे ना असा की या सीझनमध्ये जशी भातावरती कीड पडते त्याचप्रमाणे या जी काही पालवी आलेली असते त्यांच्यावर पण कीड पडते. तुम्ही गेल्या वर्षी पण बघितलं असाल, जेव्हा नुकतंच मोहर वगैरे आपल्याला फवारणी केल्यानंतर मोहर येतो ना तेव्हा पालवी येते. पालवी आल्यानंतर मोहर येतो. तर मोहर येता येताच काही काही पानांना ना वरती कीड वगैरे लागते. तर अशा पद्धतीने हे बघा कीड पण लागले, पण ठीक आहे आपल्याला फवारणी वगैरे करणारच आपण. तर हे बघा सगळीकडे यायला स्टार्ट झालेली आहे हे कर म्हणजे पालवी जी आहे ती सगळीकडे यायला स्टार्ट झालेली आहे. तर चला जाऊया. सो आपल्याकडे जे सफरचंदाचं जे झाड आहे ना ते पण खूप छान झालेलं आहे. आणि जी काही आपली हळद आहे बघा, हळदसुद्धा रुजलेली होती. तर बघू शकता इथे तुम्ही, थोडं ब्लर दिसलं कारण की थोडं क्लायमेटच तसं आहे. तरी बघा पानं पण मस्तपैकी. आपण काय खालची हळद काढत नाही, फक्त आपल्याला पानं हवी असतात दरवर्षी पातोळे वगैरे बनवायला, त्याच्यामुळे आपण ठेवतोही. तरी बघा केवढी पानं झालीत बघा. आणि हे जे आपलं आहे झाड ते आहे ॲपलचं, म्हणजे सफरचंदाचं झाड आहे. आपण घरामध्ये तयार केलेलं होतं आणि लावलं होतं सगळ्यात, म्हणजे 5-6 रोपं तयार केलेली होती, त्यातलं एक इथे लावलेलं आहे बागेत. तर छानपैकी तयार झालेलं आहे मस्तपैकी. पाली वगैरे फुटते आहे बघा, मस्त झालं आहे, उंच झालं आहे छानपैकी. तर इकडे सगळीकडे अशी थोडी थोडीशी रुजलेली आहे. जे कांदे जिवंत राहतात ना तर मग पाऊस पडल्यानंतर तेच कांदे परत रुजून वरती येतात. तर अशा प्रकारे छानपैकी हळदसुद्धा आहे. आणि बघा वरती पण सगळ्या काजू आपल्या छान आहेत, चांगल्या आहेत. मस्तपैकी पानं हिरवी हिरवी झाली आहे एकदम डार्कमध्ये.
तर असा पूर्ण बघू शकता तुम्ही क्लायमेट आहे एकदम पावसाचं. आणि ही जी फाटी बघायला मिळतात ती काजूचीच आहेत आपला. ती आपल्याला चुलीला वगैरे येतात कटिंग केलेल्या त्याच्यामुळे इथे पूर्ण ढीगच आहे त्याचा. आणि छान सुकलेसुद्धा, पण पाऊस पडून परत ओले होतात, पण त्याला काय नाही होत एवढं. काजूचं हे खूप स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे ते आहे. तर इथला भाग तुम्ही बघू शकता की जरा काजू कट केल्यामुळे ना जो काही म्हणजे जो काही आजूबाजूचा परिसर जरा मोकळा वाटत असेल, कारण की करावंच लागतं. अति पण वाढून मग तेवढं त्या ह्याच्यानं लागत नाहीत काजू, त्याच्यामुळे कटिंग ही करावीच लागते. जसं आपण पावसाळ्यामध्ये कटिंग करतो जास्वंदीची, त्या पद्धतीने आंबा, काजू यांची कटिंग आपल्याला करावीच लागते. तर आम्हीसुद्धा ह्यावेळी थोडी कटिंग केलेली आहे बघा. इकडे पण ह्याची पण ही जी काजू दिसते ना त्याची पण कटिंग केलेली आहे. आता तसं बघायला गेलं ना तर थोड्या दिवसांनी पाणी पण लावायची वेळ येणार आहे, कारण की पूर्ण मुदा आहे ना, म्हणजे जो बुंदा आहे तो पूर्ण कोरडा झालेला आहे. त्याच्यामुळे ना आपण ह्याला पाणी वगैरे पण घालणार आहोत. पाणी म्हणजे जे पूर्ण ठिबक सिंचन करून ठेवलेलं आहे बघा, ठिबक सिंचनचं पाईपसुद्धा आहे. त्याच्याने पूर्ण पाणी जे आहे आपलं ते विहिरीतून डायरेक्ट येतं आणि ह्याच्या मुदात जातं. तर आता कसं जरा गारठा वगैरे असतो आणि आता थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे हे पडतं, दव पडतं, पारू येतो, त्याच्याने पाणी पण मोस्टली मिळतं आहे ना. पण आता उन्हाळ्यात खूप, म्हणजे आता हे नोव्हेंबर डिसेंबर संपला की त्याच्यानंतर उन्हाळा चालू होतो. तर त्या उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन पडतं, त्याच्यामुळे ना पाणी आपल्याला काजूंना देणं मस्ट असतं. त्याच्यामुळे आपण तो 1-2 महिन्यानंतर काजूंना प्रॉपर पाणी देणार आहोत. आणि जेव्हा काजू लागायला लागतात त्याच्यानंतर पाणी आपल्याला स्टॉप करावं लागतं, म्हणजे पाणी घालायचं नसतं. त्याच्यामुळे ते बघा मस्तपैकी सगळीकडे छानपैकी पालवी फुटलेली आहे. इकडे पण बघा किती पूर्ण सगळे माकड वगैरे पण बसलेत तिकडे. खूप शांतता आहे, खूप शांतता आहे. आणि आत्ताचा जो पाऊस आहे ना तो कोणाला नडतो, तर जे काही आपल्याकडे शेती करणारे आहेत लोक, ज्यांची खूप उशिराची शेती आहे, तर महान शेती आहे, त्यांच्यासाठी पाऊस नडतो. कारण की आता कसं आहे, आता पाऊस नुकता जायण्याच्या ह्याच्यात असतो, त्याच्यामुळे अधीमध्ये पडतो. आणि तोच जो पाऊस आहे ना तो मग जे काही भात कापणारे असतात त्यांचं भात वगैरे मग सगळं भिजतात, किंवा जी काही पूर्ण प्रोसेस असते ना ती त्यांची बिघडून जाते. तर त्याच्यामुळे हा जो उशिराचा जो पाऊस असतो ना, म्हणजे जायच्या ह्याच्यावरती अवकाळी वगैरे पाऊस ते आता पडतो. त्याच्यामुळे काल पण खूप थोडाफार पडला पाऊस, तर तो शेतीसाठी थोडा नुकसानकारक असतो. कारण की पाणथळी शेतं असतात, म्हणजे भात उपसायचं असतं, ते मोठी प्रोसेस असते. तर आताचा जो पाऊस आहे ना तो त्यांच्यासाठी खूप हे असतो, कारण की आमच्याकडे खूप जणांची भात कापणी अजून बाकी आहे, जी महान आहेत ते कापतात सुद्धा. तर अशा पद्धतीने सगळीकडे भात कापणीचं थोडं अजून हे आहे. ज्यांची लवकरची भातं होती त्यांची झालेली आहेत, पण ज्यांची महान भात आहेत ते अजूनही कापायची आहेत आपल्याला, म्हणजे आहेत. सो आपलं तरी सगळं झालेलं आहे, अजून आपल्या साईडचे वगैरे आहेत ना त्यांची भातं वगैरे आहेत. तर असे सगळ्या काजू मस्तपैकी झालेल्या आहेत छानपैकी. आणि जे काही आपण त्यांना सपोर्टला लावलेले आहेत हे बघा काट्या वगैरे, त्या पण मस्तपैकी आहेत. तर अशी मी थोडी वर आली आहे, पण इथून हा सगळा एवढा भाग दिसतो, त्याच्यामुळे छान आहेत काजू, जशा पाहिजे तशा आहेत. बघा वरती पण आहेत सगळीकडे. असं जर क्लायमेट असेल ना तर फिरायला खूप मजा येते रानामध्ये. आणि आता आमच्याकडे म्हणजे घराकडे वगैरे सध्या भात कापणी खूप जोरात आहे. तर बघू, पाऊस वगैरे आलं ना की सगळं भिजतं, त्यांचं भात कापलेला भिजतो, पेंडा भिजतो, त्याच्यामुळे ना खूप हे वाटतं. पण काय करणार, पाऊसच तसं आहे. यावेळेस पाऊस आला आहे पण लवकर, त्याच्यामुळे सगळंच बिघडलं आहे. त्याच्यामुळे बघू आता कसं काय होईल. आणि आपल्या काजूना तर काय पाणीच पाहिजे. आणि मेन म्हणजे जो कुळीद आपण टाकलेला आहे शेतामध्ये तो छान रुजलेला आहे, त्याला काय असं पाऊसच पाहिजे असं काय नाही. जो पारू येतो सकाळचा त्याच्यातून ते पाणी मिळतं, तर त्याच्यावरती कुळीद होऊन जातो आणि छान रुजले शेतं वगैरे. आपण पण पेरलेलं आहे, अर्धं गावठी बियाणं पेरलेलं आहे, अर्धं बाजारी पेरलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, आपण कृषी विद्यापीठातून मागवलेली होती एक बॅग, 1 किलोच्या बॅग होत्या. तर त्याच्यातून जे काही कुळीद आहे ते सगळ्यांनी घेतलेलं ह्याच्यामध्ये, तर सगळ्यांनी पेरल्याने छान आलं आहे सुद्धा. आणि आत्ता जर पाऊस पडला तर कुळदासाठी पण चांगला आहे, पण भातासाठी आता पाऊस हे नाही आहे, कारण की ज्यांची महान भात आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे पाऊस पडला की. सो बघा मस्तपैकी काजू छान झालेले आहेत. क्लायमेट ना थोडं एकदम हे आहे, त्याच्यामुळे ना व्हिडिओ थोडा ब्लर दिसेल तुम्हाला. तर थोडा वेळ थांबणार आहे मी आणि मग घरी जाईन थोड्या वेळाने. तर बघा किती शांतता आहे, बघा खूप शांतता आहे रानामध्ये.
तर चला आता इथे थांबते. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि लवकरच आंबे काजूंचा सीझन स्टार्ट होणार आहे. आंब्यांच्या आधी आपला काजूचा सीझन स्टार्ट होणार आहे. ज्या काही वेंगुर्ला काजू आहेत, गावठी काजूंना खूप टाईम आहे अजून तर ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यांना मोहर वगैरे येतो. पण जे आपल्या वेंगुर्ला काजू आहेत ते आता काही दिवसांनी लागायला स्टार्ट होणार आहेत. सो त्यांचा सीझन लवकरच येणार आहे. सो तुम्हाला बघायला मिळतील छानपैकी मोठ्या काजू आणि आपलं गेल्या वर्षीच्या बऱ्यापैकी आपल्याला चांगला रेट भेटला होता. मी रेट सांगणार नाही, छान रेट मिळाला होता. तर ते आपल्याला बाहेर काय द्यायचं नसतं, आपल्या इथेच घाऊक गिराईक असतात त्याच्यामुळे आपण देऊन टाकतो. सो गेल्या वर्षी छान रेट मिळाला, ह्या वर्षीसुद्धा मिळेल आणि जास्तीत जास्त आपण गेल्या वर्षी ओला काजू विकलेला होता त्याच्यामुळे आपल्याला छान प्रॉफिट झालेला आहे. स्वतः सनसेट व्हायला होणार पण आहे. तर बघूया ह्या वर्षी पण कसं काय रिस्पॉन्स येतोय, काय येतोय काजूंवरती आहे. तर चला आता थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.